निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा रोवला जातोय। भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका निवृत्त INS गुलदार आता सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी विसावली आहे। गेल्या 9 महिन्यांपासून विजयदुर्ग बंदरात असलेल्या या जहाजाने अखेर निवृत्तीच्या दिशेने आपला शेवटचा प्रवास सुरू केला होता। या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या नकाशावर एक प्रमुख अंडर वॉटर टुरिझम केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे। तसंच पर्यटनाचं एक नवं दालन उभं राहील। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। निवतीच्या समुद्र किनाऱ्यावर आपण आहोत। याच ठिकाणी ही जी तुम्हाला मी बोट जी दाखवत आहे, गुलदार जी बोट आहे ती या ठिकाणी ही विसावणार आहे। खरं तर निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा रोवला जात आहे। भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका निवृत्त INS गुलदार आता सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी विसावली आहे। गेल्या 9 महिन्यापासून विजयदुर्ग बंदरात असलेल्या या जहाजाचे अखेर निवतीच्या दिशेने आपला शेवटचा प्रवास सुरू केला होता। या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्हा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या नकाशावर एक प्रमुख अंडर वॉटर टुरिझम केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे। तसेच पर्यटनाचे एक नवीन दालन उभे राहील। याचा खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय ही जी बोट आहे ती याच ठिकाणी काही वेळानंतर ती विसावण्यात येईल। आणि खरं तर आपण बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अगदी भारत देशामधील हा पहिला जो प्रकल्प आहे तो या ठिकाणी होतोय। माझ्याशी आपल्याला ही दाखवतोय बोट। त्या ठिकाणी माझ्याशी काही मच्छीमार देखील आहेत। काय सांगाल, ही बोट आज इथे विसावते? निश्चितच एक खूप आनंददायी असा क्षण आहे सिंधुदुर्गाच्या पर्यटन इतिहासामधला की अशा प्रकारची बोट आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून इथे विसावते। एक वेगळं असं मानवनिर्मित पर्यटन केंद्र या ठिकाणी उभं राहील आणि जो थोडासा विकेंद्रीकरण आहे पर्यटनाचं ते विकेंद्रीकरण होऊन मालवण, देवगड आणि वेंगुर्ला परिसरात ह्या बोटीमुळे एक चांगलं पर्यटन स्थळ निर्माण होतं। सर, मला एक गोष्ट सांगा की ही बोट खाली विसावल्यानंतर पर्यटक कशा प्रकारे येऊन पाहणार आहेत आणि त्यांचा काय नेमका फायदा होईल, काय होईल? निश्चितच या ठिकाणी ज्यावेळी ही बोट विसावेल त्यावेळी त्या ठिकाणी विविध मासे त्या ठिकाणी वास्तव्यास येतील। त्या वास्तव्यामुळे स्कुबा डायव्हिंगमुळे ते जे मासे आहेत ते पर्यटकांना बघता येईल। माशांचा अधिवास वाढेलच, प्लस पर्यटकांमुळे पण एक शाश्वत रोजगार या ठिकाणी राहील, एक चांगला उभा राहील। अशाच प्रकारचा शाश्वत पर्यटन आम्ही अपेक्षित आहोत। नक्कीच आपण पाहिलं आहे माझ्या पाठीमागे ही जी गुलदार बोट जी आहे ती आपण पाहिलं। काही वेळातच ही बोट आता इथे विसावत आहे। खरं तर बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांना हे फार मोठं दालन आहे की या ठिकाणी येऊन पर्यटक अगदी स्कुबा ड्रायव्हिंग असेल, स्कुबा ड्रायव्हिंगने येऊन या बोटमधील जे प्रवाळ आहेत नैसर्गिक ते त्यांना पाहायला मिळणार आहे। त्याबरोबर अक्षय गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।